आणि पहिला लेक्चर तिने अटेंड केला आणि ती बाहेर आल्यावरती उडी मारून अक्षरशः म्हणाली की आई खूप मजा आली. मेरा नाम ऋतुजा सोळंकर है. माझी मुलगी राही सोळंकर 5वी मध्ये सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये शिकते. ब्रायटर माइंड्स बद्दल मी कैक वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं. सो तिची मुलगी हे ब्रायटर माइंड्सचा कोर्स तिनं केला होता कम्प्लीट आणि ती ब्लाइंड फोल्ड्स करून कलर्स आणि असं बरंच काही काही ओळखायची. मागे कोण उभं आहे हे पण ब्लाइंड फोल्ड्स करून त्यांनी कपडे काय घातलेत वगैरे सांगायची. अनफॉर्च्युनेटली तिच्या लाईफमध्ये काही हिकअप्स आले. पेरेंट्स दोघं जण जे होते ते सेपरेट झाले. त्यावेळेला त्या मुलीनं पेरेंट्सच्या सेपरेशनचा जो तिच्यावरती स्ट्रेस बिल्ड झाला तो खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि त्या वर्षी तिनं कुठेही फेल वगैरे केलं नाही. तिचे मार्क्स खूप चांगले आले. त्या वर्षी ती 9th स्टँडर्डला होती. त्यानंतर आता ती मुलगी 12th स्टँडर्ड मध्ये आहे. तर डेफिनेटली याचा खूप उपयोग झाला. जेव्हा मी सेंट जोसेफ कडून हे ऐकलं की इथे कॉग्निटिव्ह स्किल्सचे हे ट्रेनिंग्स ब्रायटर माइंड्स कडून देण्यात येणार आहे तर मी खूप खुश झाले आणि इमिजिएटली माझा डिसिजन होता की वी वॉन्ट टू गो फॉर इट. तर मग आम्ही राहीला या कोर्ससाठी एनरोल केलं. त्या एनरोलमेंट आधी माझे काही एक्सपेक्टेशन्स मी सेट केले होते की मला या कोर्समधून राहीनं काय अचीव्ह करावं असं वाटतंय. तर पहिला तर माझा होता की तिनं थरोली जे काही प्रोसेस तिथे होतीये 3-3.5 तास ती तिनं कम्प्लिटली एन्जॉय केली पाहिजे. आणि पहिला लेक्चर तिने अटेंड केला आणि ती बाहेर आल्यावरती उडी मारून अक्षरशः म्हणाली की आई खूप मजा आली. तर मला असं झालं की मी जिंकली आता, की मला जे एक्सपेक्टेड होतं की राहीनं हे जाऊन जे काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या एन्जॉय करून मग शिकावं तर तसं तिच्यासाठी ते होत होतं. वर आल्यावरती ती बरीच फ्रेश होती. रेग्युलर रुटीन मध्ये जसं असतं त्यापेक्षा फ्रेशनेस तिचा खूप वाढलाय आता. सो आता ऑलमोस्ट 9 सेशन झाली आहेत तिची. आणि त्यानंतर जे काही स्किल्स तिथे शिकवले जातात ब्लाइंड फोल्ड्स करून कलर्स ओळखणं, कलरिंग करणं, लेटर्स ओळखणं किंवा इतरही काही जी स्किल्स जे पॅटर्न सेट करतं तुमचा ब्रेन, सो त्या स्किल्स मध्ये ती थरोली एन्जॉय करते. सगळ्यात महत्वाचं तिच्यासाठी जे घडलं ते असं आहे की ती खूप फोकस झाली आहे. सो तिचा ती अभ्यास करते. तिनं स्वतःसाठीच टाइम टेबल स्वतः बनवलं. मी न सांगता तिनं स्वतःचे ते एफर्ट्स घेतले. सो ते घरी आल्यानंतर ती तिच्या शेड्यूल मध्ये ती जे काही तिला बनवून ठेवलेलं असतं ते खाते. त्यानंतर ती 45 मिनिट्स तिचा ब्रेक घेते. त्यानंतरच्या 1 तासाच्या वेळात तिचा ती अभ्यास करते आणि त्यानंतर तिचे एक्स्ट्रा करिक्युलरचे जे काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या ती करते. फॉलोड बाय डिनर आणि मग ती तिच्या वेळात म्युझिक लावून तिच्या वेळात ती झोपते. सो हा जो काही तिचा सेल्फ रिस्पॉन्सिबल अप्रोच मला दिसला तो खूप आउटस्टँडिंग चेंज होता तिच्यातला. आणि यासाठी मी नक्कीच सजेस्ट करेन की मुलांना हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळात. दुसरी माझी जी रिक्वायरमेंट होती स्ट्रेस मॅनेजमेंट, की गोइंग फॉरवर्ड वर्ल्ड खूप कॉम्पिटेटिव्ह आहे तो त्यासाठी मुलांना आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तयार केलं पाहिजे. सो त्या पण दृष्टीनं तिला खूप फायदा होतोय. तिचं स्वतःचं हे मत आहे जे तिने मला बोलून दाखवलं की आई मला वर्गात खूप फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेशन माझं वाढल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी स्वतः जे शिकवतात त्याच्यावर छान कॉन्सन्ट्रेट करू शकते पहिल्यापेक्षा. सो हा तिचा पण फीडबॅक खूप छान होता माझ्यासाठी. सेल्फ डिसिप्लिन हळूहळू ती व्हायला लागलीये. मला जे एक्सपेक्टेड होतं या पूर्ण सेशन्स मधून ते अचीव्ह झालंय असं मला वाटतं. मोर दॅन दॅट की स्काय इज द लिमिट फॉर किड्स. सो आय एम डेफिनेटली helping her, motivating her to do whatever she wanted to do and what will be the best for her future. So thank you so much Brighter Minds for making this change and definitely we will pursue beyond this.